कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपट्टूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे। कृष्णा काठच्या वेगवेगळ्या जलतरण संस्थेचे जलतरणपट्टू एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जातात। यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला। सांगलीतल्या स्वामी समर्थ घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रात उड्या घेत थेट हरिपूर इथल्या कृष्णा वारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत 5 किलोमीटर अंतर अवघ्या 45 मिनिटांमध्ये पार देखील करण्यात आलं। 100 जणांच्या जवळ हा एक संघपणे हा उपक्रम यशस्वी केला। यामध्ये पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांपासून वृद्ध आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या। गेल्या 30 वर्षांपासून सांगलीकर जलतरणपट्टूंकडून पुराच्या पाण्यात श्रावण महिन्यात सांगली ते हरिपूरपर्यंत पोहत जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो। यामध्ये शहरातील पट्टीतले जलतरणपट्टू दरवर्षी संगमेश्वराच्या दर्शनासाठी सांगली ते हरिपूर पोहत जातात। अनेक वर्षापासून ही परंपरा सांगलीकरांनी अखंडितपणे पाळली आहे। त्यासाठी आधी सरावही केला जातो। सर्व प्रकारची सुरक्षित जबाबदारी घेऊन नियोजनपूर्वक ही जलदोड पूर्ण केली जाते। सांगली ते हरिपूर आम्ही 40 मिनिटात सर्वजण आलेलो आहे। तरी ग्रुप सगळा आलेला आहे, 50 ते 60 जण आहेत। सुखरूप आणि व्यवस्थित सगळेजण आलेले आहेत। भगवा ध्वज आज या म्हणजे एक श्रावणातील एक जबरदस्त क्षण म्हणजे सांगली ते हरिपूर बरोबर 40 मिनिटात आम्ही इथं पोहोचलेलो आहे। सुखरूप सगळ्यांचे धन्यवाद। हर हर महादेव। सांगली टू सांगली हरिपूर हा प्रवास आमचा श्रावण महिना राहिला होता। पाणी आल्यामुळे आम्ही सांगली टू हरिपूर असा प्रवास पाण्यात जलमार्गे करत आहोत आणि आमची रॅली आहे तरी सर्वांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी चांगली उपस्थिती दिलेली आहे आणि आम्ही हा प्रवास करतोय। माणसं पण छत्रपती शिवाजी महाराज